Hello everyone. In today's lecture, we are going to discuss about the mechanism of graft rejection. In the previous lecture, we have already discussed about the different types of graft and the antigen which is responsible for the graft rejection. Today, we are going to discuss about the mechanism of graft rejection. So rejection is a complex process in which recipient immune system recognize the graft as a foreign and attack it. म्हणजे रेसिपियंटची इम्यून सिस्टीम ग्राफ्टच्या अगेन्स्ट जो इम्यून रिस्पॉन्स तयार करते ज्याच्यामुळे ग्राफ्टचं नेक्रॉसिस होतं त्यालाच आपण म्हणतो रिजेक्शन ऑफ ग्राफ्ट. इट इन्व्हॉल्व्स सेल मेडिएटेड इम्युनिटी ॲज वेल ॲज सर्क्युलेटिंग अँटीबॉडीज. But before studying the rejection, we should know what actually happened after the grafting. आपण जेव्हा एखादा ग्राफ्ट रेसिपियंटमध्ये किंवा आपण म्हणूयात की डोनरकडून एखादा ग्राफ्ट जेव्हा रेसिपियंटमध्ये ट्रान्सप्लांट केला जातो त्यावेळी इनिशियली ग्राफ्ट ॲक्सेप्ट होतं म्हणजे काय, सगळेच ग्राफ्ट रिजेक्ट होतात असं नाही. जेव्हा ग्राफ्ट ॲक्सेप्ट होतात त्यावेळी नक्की कुठल्या स्टेपने ते ॲक्सेप्ट होतात हे आपल्याला आधी माहीत असायला हवं. तर इनिशियली जेव्हा एखाद्या इंडिव्हिज्युअलमध्ये ग्राफ्ट ट्रान्सप्लांट केला जातो त्यावेळी ट्रान्सप्लांटेशनमध्ये होणारी पहिली स्टेप काय आहे की जो डोनरचा ऑर्गन आहे तो रेसिपियंटमध्ये ॲक्सेप्ट होतो. म्हणजे त्या डोनरच्या आपण म्हणूयात ऑर्गन आणि रेसिपियंटमधले जे ऑर्गन आहेत त्यांच्यामध्ये पहिली जी आपण म्हणूया स्टेप होते ती व्हॅस्क्युलरायझेशन म्हणजे ब्लड वेसल्स डेव्हलप होतात. मग फर्स्ट स्टेप काय असते की इनिशियली आपण म्हणूयात हा आहे रेसिपियंट आणि हा आहे डोनरचा ग्राफ्ट. आता हा ग्राफ्ट आपण बघूयात इपिडर्मिस आणि रेसिपियंटमध्ये सगळ्यात पहिली स्टेप काय आहे की ब्लड वेसल्स तयार होतात ज्याला आपण म्हणतो व्हॅस्क्युलरायझेशन. व्हॅस्क्युलरायझेशन एकदा झाल्यानंतर मग नेक्स्ट आपण म्हणूयात ह्या व्हॅस्क्युलरायझेशनच्या प्रोसेससाठी किती दिवस लागतात. इनिशियली विदिन फर्स्ट 7 days व्हॅस्क्युलरायझेशनची प्रोसेस कंप्लीट होते आणि मग आफ्टर व्हॅस्क्युलरायझेशन सगळे न्यूट्रियंट्स सगळ्या सेल्स त्या ज्या व्हायटल आपण म्हणूयात की ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या सगळ्या कुठंपर्यंत पोचतात या आपल्या ग्राफ्टपर्यंत पोचतात आणि मग आपण म्हणूयात की ग्राफ्ट काय झाला आपण म्हणतो ॲक्सेप्ट झाला आहे. हे नॉर्मल केसमध्ये होतं. म्हणजे ग्राफ्टिंग केल्यानंतर सगळ्यात पहिली होणारी प्रोसेस काय असते तर व्हॅस्क्युलरायझेशन म्हणजे रेसिपियंट आणि डोनर म्हणजे रेसिपियंटचे ब्लड वेसल्स त्या ग्राफ्टमधून काय व्हायला लागतात ग्राफ्ट जो आहे त्याच्यात त्या ब्लड वेसल्स तयार होतात किंवा त्या जॉईन होतात. त्या प्रोसेसला आपण व्हॅस्क्युलरायझेशन म्हणतो. आणि हेच रिझन आहे की जेव्हा आपण मॅडावरचा एक्सपेरिमेंट लास्ट लेक्चरमध्ये बघितला होता त्यात इनिशियली पहिल्या 3 दिवसात त्याला एक्सपेरिमेंटमध्ये काय दिसलं की ग्राफ्ट ॲक्सेप्ट झाल्यासारखा दिसला. कधी दिसला आफ्टर फर्स्ट 3 days त्याला तो ग्राफ्ट ॲक्सेप्ट झाल्यासारखा दिसण्याचं रिझनच काय होतं की पहिल्या 3 ते 7 दिवसात काय होतं ब्लड वेसल्स त्या ग्राफ्टमध्ये तयार होतात आणि मग त्याला ग्राफ्ट रिजेक्शनच्या रिॲक्शन्स दिसल्या. पण आय होप की ह्या डायग्रॅममध्ये तुम्हाला एवढं तरी क्लिअर असेल की जेव्हा ग्राफ्ट ॲक्सेप्ट होतो आपण असं म्हणतो त्यावेळी पहिली प्रोसेस काय होते की सक्सेसफुली व्हॅस्क्युलरायझेशन होतं आणि सगळे न्यूट्रियंट्स त्या जर ग्राफ्टपर्यंत व्यवस्थित पोचले तर आपण म्हणूयात की तो ग्राफ्ट काय झाला आपण म्हणतो ॲक्सेप्ट झाला आहे असं म्हणतो. मग ज्यावेळी ग्राफ्ट रिजेक्ट होतो तो रिजेक्ट होतो म्हणजे काय तर आपण मॅडावरच्या एक्सपेरिमेंटमध्येही बघितलं होतं की हे रिजेक्शन 2 स्टेपमध्ये होतं ज्याला आपण फर्स्ट सेट रिजेक्शन आणि सेकंड सेट रिजेक्शन म्हटलं होतं. फर्स्ट सेट रिजेक्शनमध्ये आपण काय म्हटलं होतं की पहिल्यांदा जेव्हा एखादा ग्राफ्ट रेसिपियंटमध्ये ट्रान्सप्लांट केला जातो त्यावेळी इनिशियली तो ग्राफ्ट ॲक्सेप्ट झाल्यासारखा दिसतो. बट आफ्टर 14 days आपल्याला ग्राफ्ट रिजेक्शन किंवा ग्राफ्टचं नेक्रॉसिस झाल्यासारखं दिसतं ज्याला आपण म्हणतो ग्राफ्ट काय केलं आहे रेसिपियंटने रिजेक्ट केलेला आहे. मग आता फर्स्ट सेट रिजेक्शनमध्ये ही प्रोसेस काय असते की सेम प्रोसेस आहे की पहिल्यांदा काय होतं फर्स्ट जेव्हा कुठलाही ऑर्गन ट्रान्सप्लांट केला जातो त्याचं पहिल्यांदा काय होणार आहे व्हॅस्क्युलरायझेशन होईल फर्स्ट विदिन 7 days. आफ्टर व्हॅस्क्युलरायझेशन जेव्हा ब्लड वेसल्स त्या ग्राफ्टमधून जातील त्याचवेळी वाया ब्लड आपल्याला माहिती आहे आपल्या इम्युन सिस्टीमच्या सगळ्या सेल कुठं प्रेझेंट आहेत आपल्या ज्या WBCs आहेत कुठं प्रेझेंट आहेत तर आपल्या सिरममध्ये प्रेझेंट आहेत. सो वाया ब्लड एकदा हे व्हॅस्क्युलरायझेशन झालं म्हणजे जेव्हा हे ब्लड त्या फॉरेन टिश्यूमधून किंवा आपण ज्याला ग्राफ्ट म्हणतो त्याच्यातून हे जेव्हा ब्लड ट्रान्सफर व्हायला लागेल त्यावेळी वाया ब्लड द सेल्स ऑफ द इम्युन सिस्टीम दे रिचेस टू द फॉरेन आपण जो ग्राफ्ट आहे तिथंपर्यंत त्या पोचतील. देन
All such cells of the immune system, they recognize the foreign antigens which are expressed on the surface of the graft cell. ग्राफ्टच्या सर्फेसवर प्रेझेंट असलेले जे अँटीजन आहेत ते मग हे आपल्या इम्यून सिस्टीमच्या सेल आयडेंटिफाय करतात अँड देन दे गेट सेन्सिटाइज्ड अँड प्रोड्युसेस द इम्यून रिस्पॉन्स अगेन्स्ट द ग्राफ्ट. इम्यून रिस्पॉन्स काय करतात, त्या ग्राफ्टच्या अगेन्स्ट तयार करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतं की आफ्टर 7 days आपल्याला ग्राफ्टमध्ये इन्फ्लमेशनच्या रिॲक्शन दिसतात अँड आफ्टर 10 to 14 days एकदा इन्फ्लमेशनच्या रिॲक्शन स्टार्ट झाल्यानंतर डिफरंट आपण म्हणूयात की आपल्याला काय दिसतं की ब्लड थ्रॉम्बिन किंवा फॉर्मेशन ऑफ ब्लड थ्रॉम्बिन युजली आपण ऑब्झर्व करतो की ब्लड क्लॉट्स तयार झाल्यासारखे आपल्याला दिसतात आणि मेनली या सेलच्या ॲक्युमुलेशनमुळे डिफरंट सेल्स ऑफ द इम्यून सिस्टीम गेट ॲक्युमुलेटेड ॲट द ग्राफ्ट टिश्यू किंवा ग्राफ्टच्या ज्या सेल्स आहेत की जिथं ग्राफ्ट आहे तिथं वी युजली ऑब्झर्व द इनफिल्ट्रेशन ऑफ द डिफरंट सेल्स ऑफ द इम्यून सिस्टीम विच रिझल्ट्स इन टू द नेक्रॉसिस ऑफ द ग्राफ्ट टिश्यू. ज्या ग्राफ्टच्या ज्या सेल्स आहेत त्याचं नेक्रॉसिस होतं या इम्यून सिस्टीमच्या सेलच्या अटॅकमुळे अँड देअरफोर ॲट द एंड ऑफ द 14th day वी ऑब्झर्व द नेक्रॉसिस ऑफ द टिश्यू आणि आपण त्यालाच म्हणतो की आपला ग्राफ काय झालेला आहे, रिजेक्ट झालेला आहे. या सगळ्या प्रोसेसला जेव्हा पहिल्यांदा कोणामध्ये तरी असा ग्राफ्ट रिजेक्ट होतो त्याला आपण म्हणतो फर्स्ट सेट रिजेक्शन अँड इट ॲप्रॉक्सिमेटली टेक्स 10 to 14 days. बट इन द सेकंड सेट ऑफ रिजेक्शन युजली आपल्याला रिजेक्शन खूप क्विकली झालेलं दिसतं. मीन्स बिफोर कम्प्लीट वॅस्क्युलरायझेशन वी ऑब्झर्व द रिजेक्शन ऑफ दॅट टिश्यू. आणि हे होतं कशामुळे, बिकॉज फर्स्ट सेट ऑफ रिजेक्शनमध्ये तयार झालेल्या ज्या मेमरी सेल्स आहेत सेकंड सेट ऑफ रिजेक्शनमध्ये त्या इमिजिएटली काय करतात, इम्यून रिस्पॉन्स डेव्हलप करतात. अँड दॅट इज द रिझन वाय इन केस ऑफ अ सेकंड सेट ऑफ रिजेक्शन इवन बिफोर द कम्प्लीट वॅस्क्युलरायझेशन वी ऑब्झर्व द नेक्रॉसिस ऑफ द टिश्यू बाय फॉर्मेशन ऑफ ब्लड थ्रॉम्बाय, ज्याला आपण थ्रॉम्बोसिस अँड नेक्रॉसिस म्हणतो. हे किती दिवसात दिसतं, विदिन 6 days वी ऑब्झर्व द थ्रॉम्बोसिस अँड नेक्रॉसिस. सो सेकंड सेट ऑफ रिजेक्शन एवढा प्रॉम्प्ट दिसण्याचं रिझन काय आहे, कारण फर्स्ट सेट ऑफ रिजेक्शनमध्ये तयार झालेल्या मेमरी सेल्स. सो आपण काय बघितलं की ग्राफ्ट रिजेक्शन बघायच्या आधी आपल्याला माहीत पाहिजे की ग्राफ्ट ॲक्सेप्ट होतं म्हणजे काय होतं आणि रिजेक्ट होतो म्हणजे काय होतं. So in this lecture now we are going to discuss in detail about the mechanism of graft rejection. So graft rejection mainly occurs in 2 steps. First step is sensitization phase and second is effector phase. Sensitization phase मध्ये नक्की काय होतं, so in this stage the T cells of the recipient get sensitized against the alloantigen of donor origin. Alloantigen आपण कोणत्या अँटीजनला म्हणतो, तर ऑल सच अँटीजन्स विच आर प्रेझेंट ओनली इन सम इंडिव्हिज्युअल्स ऑफ द स्पेसिस. म्हणजे एकाच स्पेसिसमधल्या काही इंडिव्हिज्युअलमध्ये हे अँटीजन आहे, काही इंडिव्हिज्युअलमध्ये हे अँटीजन नाही, अशा अँटीजनला आपण ॲलो अँटीजन म्हणतो. ह्याचं एक चांगलं एक्झाम्पल समजून घ्यायचं तर एक्झाम्पल आहे आपलं ब्लड ग्रुप RBCजवरचं जे अँटीजन आहे. काही इंडिव्हिज्युअलमध्ये ए अँटीजन असतं, काही इंडिव्हिज्युअलमध्ये बी अँटीजन असतं, काहीमध्ये ए आणि बी दोन्हीही अँटीजन आहेत. पण सगळे इंडिव्हिज्युअल कोण आहेत, ह्युमन्स आहेत, सगळे एकाच स्पेसिसचे इंडिव्हिज्युअल आहेत. मात्र त्यांच्यामध्ये काही ठराविक अँटीजन काही पूर्ण स्पेसिसमधल्या काही इंडिव्हिज्युअलमध्येच अँटीजन आहे आणि काहींमध्ये ते अँटीजन ॲबसेंट आहे. असं जे अँटीजन आहे त्याला आपण ॲलो अँटीजन म्हणतो. सो अँटीजन विच इज प्रेझेंट ओनली इन सम इंडिव्हिज्युअल्स ऑफ द स्पेसिस त्याला आपण ॲलो अँटीजन म्हणणार आहे. सो सेन्सिटायझेशनच्या फेजमध्ये काय होतं, इन दिस स्टेज द टी सेल्स ऑफ द रेसिपियंट गेट सेन्सिटाइज्ड अगेन्स्ट द ॲलो अँटीजन ऑफ द डोनर ओरिजिन. डोनरचे जे काही ॲलो अँटीजन आहेत की जे रेसिपियंटकडे नाही आहेत त्याच्या अगेन्स्ट रेसिपियंटच्या टी सेल्स काय होतात, ॲक्टिवेट होतात. सो द ग्राफ्ट कंटेन्स व्हेरियस सेल्स विच पजेस द MHC अँटीजन ऑन द सर्फेस. लेट मी रिमाइंड यू, इन द लास्ट लेक्चर वी हॅव डिस्कस अबाउट द ट्रान्सप्लांटेशन अँटीजन. आता आपण ट्रान्सप्लांटेशन अँटीजन कोणते आहेत हे लास्ट लेक्चरमध्ये बघितलं आहे. आपण म्हटलं होतं MHC क्लास 1 आणि MHC क्लास 2 अँटीजन, ज्यालाच आपण ह्युमन ल्युकोसाईट अँटीजन 1, ह्युमन ल्युकोसाईट अँटीजन 2 म्हटलं. हे मेनली काय आहेत, ट्रान्सप्लांटेशन अँटीजन आहेत की ह्या अँटीजनमुळे ग्राफ्टचं काय होतं, रिजेक्शन होतं. सो आपण काय म्हणतो की सेन्सिटायझेशन फेजमध्ये मेनली होतं काय, तर रेसिपियंटच्या इम्यून सिस्टीमच्या ज्या सेल्स आहेत
mainly T cells, they get activated against the antigen which are present on the surface of the graft cell. म्हणजे डोनरच्या ज्या ग्राफ्ट सेल आहेत त्याच्या सरफेसवर प्रेझेंट असलेल्या ज्या MHC क्लास 1 आणि MHC क्लास 2 अँटीजन आहेत त्याच्या अगेन्स्ट रेसिपियंटच्या टी सेल काय होतात, ॲक्टिवेट होतात. मग अशा कोणत्या कोणत्या अँटीजन आहेत आपण ते फक्त इथं बघणार आहोत. सो इन दिस डायग्रॅम ॲज वी कॅन सी दॅट देर आर 2 टाईप ऑफ अँटीजन्स प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ द ग्राफ्ट सेल. आता आपल्याला माहिती आहे की MHC क्लास 1 आणि MHC क्लास 2 हे 2 अँटीजन आहेत. आपण लास्ट लेक्चरलाही बघितलं की MHC क्लास 1 अँटीजन इज प्रेझेंट और इट इज एक्सप्रेस्ड ऑन द सरफेस ऑफ एव्हरी न्यूक्लिएटेड सेल और ऑल द न्यूक्लिएटेड सेल एक्सप्रेस द MHC क्लास 1 मॉलिक्यूल ऑन देअर सरफेस. त्यामुळे ग्राफ्टमधल्या ज्या काही न्यूक्लिएटेड सेल्स आहेत त्या सगळ्यांच्या सरफेसवर MHC क्लास 1 अँटीजन असणार आहे. आणि त्याचबरोबर MHC क्लास 2 अँटीजन कुठल्या सेलच्या सरफेसवर प्रेझेंट असतं तर युजली अँटीजन प्रेझेंटिंग सेल ऑर द ल्युकोसाइट एक्सप्रेस द MHC क्लास 2 मॉलिक्यूल ऑन देअर सरफेस. सो MHC क्लास 1 आणि MHC क्लास 2 या 2 अँटीजनच्या अगेन्स्टच काय होणार आहे, रेसिपियंटची इम्युन सिस्टीम ॲक्टिवेट होणार आहे. सो आपण काय म्हणूयात बघा, रेसिपियंटची इम्युन सिस्टीम 2 वेगवेगळ्या मेकॅनिझमने ॲक्टिवेट होईल. फर्स्ट केस काय म्हणूयात आपण की आपल्याला माहिती आहे जरी एखाद्या डोनरने आपला एखादा ऑर्गन रेसिपियंटमध्ये दिला आहे तर प्रत्येक ऑर्गनमध्ये टिश्यूमध्ये काही अँटीजन प्रेझेंटिंग सेल आहेत. फॉर एक्झाम्पल जर आपण म्हटलं की स्किन ग्राफ्ट डोनरने रेसिपियंटला दिला तर त्या स्किन ग्राफ्टमध्ये आपण रिसेंटलीच बघितलं ह्याच टाईप 4मध्ये की स्किनमध्ये जे मॅक्रोफाजेस आहेत किंवा टिश्यू स्पेसिफिक मॅक्रोफाजेस आहेत त्यांना आपण म्हणतो लँगरहॅन्स सेल. तसे प्रत्येक टिश्यूमध्ये प्रत्येक ऑर्गनमध्ये टिश्यू स्पेसिफिक अँटीजन प्रेझेंटिंग सेल किंवा मॅक्रोफाजेस प्रेझेंट असतात. आपण म्हणूयात तसंच ग्राफ्टमध्ये प्रेझेंट असलेल्या ज्या अँटीजन प्रेझेंटिंग सेल आहेत त्यांच्या सरफेसवर MHC क्लास 2 ॲज वेल ॲज MHC क्लास 1 हे दोन्हीही अँटीजन प्रेझेंट असणार आहेत. कारण ग्राफ्टमध्ये प्रेझेंट असलेल्या ज्या अँटीजन प्रेझेंटिंग सेल आहेत ॲज अँटीजन प्रेझेंटिंग सेल आहेत या सगळ्या सेल अँटीजन प्रेझेंटिंग सेल आहेत म्हटल्यावर त्यांच्या सरफेसवर MHC क्लास 2 मॉलिक्यूल असणार आहे. ओरिजिन कुठलं आहे त्याचं तर तो डोनरचा आहे, ग्राफ्टमधला आहे. त्यानंतर आपण म्हणूयात की अँटीजन प्रेझेंटिंग सेल न्यूक्लिएटेड आहेत त्यामुळे या सगळ्या सेलच्या सरफेसवर MHC क्लास 1 मॉलिक्यूलही आहे. त्यामुळे MHC क्लास 1 मॉलिक्यूलही त्या अँटीजन प्रेझेंटिंग सेलवर आहे. सो ह्या ग्राफ्टमध्ये प्रेझेंट असलेल्या या कुठल्या आहेत बघा, ग्राफ्टमध्ये प्रेझेंट असलेल्या अँटीजन प्रेझेंटिंग सेल आहेत. ऑन देअर सरफेस दे एक्सप्रेस बोथ MHC क्लास 1 अँड MHC क्लास 2 मॉलिक्यूल. सो जो काही रेसिपियंट आहे रेसिपियंटमधल्या आपण म्हणूयात की रेसिपियंटमधल्या ज्या सायटोटॉक्सिक टी सेल आहेत म्हणजे ज्याला आपण म्हणतो CD8 सेल दे रिकग्नाइज द MHC क्लास 1 मॉलिक्यूल. MHC क्लास 1 मॉलिक्यूलला ते आयडेंटिफाय करतील. वाईल द T हेल्पर सेल और CD8 सेल ऑफ द रेसिपियंट दे आयडेंटिफाय द MHC क्लास 2 मॉलिक्यूल. आपल्याला माहिती आहे की टी हेल्पर सेल्स आर सेल्फ MHC रेस्ट्रिक्टेड. आपण त्या म्हणूयात MHC रेस्ट्रिक्टेड आहेत. त्यामुळे टी हेल्पर सेल कोणाला आयडेंटिफाय करतील, टी हेल्पर सेल आयडेंटिफाय द MHC क्लास 2 मॉलिक्यूल आणि टी हेल्पर सायटोटॉक्सिक टी सेल कोणाला आयडेंटिफाय करतील तर MHC क्लास 1 मॉलिक्यूल आयडेंटिफाय करतील. म्हणजे काय होणार आहे, आफ्टर वॅस्क्युलरायझेशन वेन द लिम्फोसाइट रिचेस टू द ग्राफ्ट, जेव्हा ग्राफ्ट टिश्यूमध्ये त्या ग्राफ्ट सेलमध्ये आपल्या वाया ब्लड वॅस्क्युलरायझेशन झाल्यानंतर जेव्हा आपल्या इम्युन सिस्टीमच्या सेल्स जातील त्यात कोण कोण असतील तर आपण म्हणूयात सायटोटॉक्सिक टी सेल आणि टी हेल्पर सेल. त्या कोणाला आयडेंटिफाय करतील, दे कॅन डायरेक्टली आयडेंटिफाय द MHC क्लास 1 मॉलिक्यूल अँड MHC क्लास 2 मॉलिक्यूल प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ अँटीजन प्रेझेंटिंग सेल. कोणाची अँटीजन प्रेझेंटिंग सेल ही ग्राफ्टमधली अँटीजन प्रेझेंटिंग सेल आहे तिला आयडेंटिफाय करतील. त्याच्यामुळे रिझल्ट काय होईल, द सायटोटॉक्सिक टी सेल अँड द टी हेल्पर सेल गेट ॲक्टिवेटेड अगेन्स्ट द ग्राफ्ट सेल ॲक्टिवेट होतील. त्याचा रिझल्ट काय होईल की टी हेल्पर सेल वन्स गेट ॲक्टिवेटेड इट अंडरगो द प्रोलिफरेशन. तिच्यापासून वेगळ्या इफेक्टार काय तयार होतील, सायटोटॉक्सिक टी सेल्सच तयार होतील. आणि वेन द T helper cell get activated, it activate or it secretes certain cytokines which activate the different cytotoxic which activate the different T helper cells.
जेव्हा टी हेल्पर सेल ॲक्टिवेट होईल ती वेगवेगळ्या टी हेल्पर सेलला ॲक्टिवेट करेल. ॲट द सेम टाईम ही टी हेल्पर सेल काय करेल, इट ऑल्सो ॲक्टिवेट द बी सेल. आपल्याला माहिती आहे की फॉर द ॲक्टिवेशन ऑफ द बी सेल इट रिक्वायर्ड द हेल्प ऑफ टी सेल. सो टी सेल इफेक्टर टी सेललाही ॲक्टिवेट करेल आणि ही टी सेल बी सेललाही ॲक्टिवेट करेल. बी सेल ॲक्टिवेट झाल्यावर आपल्याला माहिती आहे वेन द बी सेल गेट ॲक्टिवेटेड इट अंडरगो द क्लोनल प्रोलिफरेशन अँड डिफरन्सिएशन. आफ्टर डिफरन्सिएशन त्या बी सेलपासून मेमरी सेल तयार होतील आणि प्लाझ्मा सेल तयार होतील आणि त्या प्लाझ्मा सेल ज्या अँटीबॉडीज तयार करतील त्या अँटीबॉडीज आता कोणामुळे ही बी सेल ॲक्टिवेट झाली आहे, द बी सेल गेट ॲक्टिवेटेड अगेन्स्ट द ग्राफ्ट अँटीजन. त्यामुळे ग्राफ्टमध्ये प्रेझेंट असलेल्या अँटीजनला कॉम्प्लिमेंटरी अशा अँटीबॉडीज तयार केल्या जातील आणि या अँटीबॉडीज जाऊन कोणाला बाइंड होतील, तर आपण म्हणूयात त्या ग्राफ्टमधल्या सेलला बाइंड होतील. आता केस काय काय बघा. ग्राफ्टमध्ये अशा कोणत्या कोणत्या सेल्स आहेत की ज्याच्यावर अँटीजन प्रेझेंट असतील किंवा अँटीजन प्रेझेंट असू शकतात. तर आपल्याला माहिती आहे की ग्राफ्टमध्ये जसं आत्ता आपण एक एक्झाम्पल बघितलं की ग्राफ्टमधली अँटीजन प्रेझेंटिंग सेल आहे जिच्यावर MHC क्लास 1 आणि MHC क्लास 2 हे दोन्ही अँटीजन प्रेझेंट आहेत. इन केस ऑफ किडनी ग्राफ्ट आपण म्हणूयात जर ग्राफ्ट म्हणून आपण किडनी ट्रान्सप्लांटेशन केलं आहे तर इन केस ऑफ अ किडनी ग्राफ्ट द अँटीजन प्रेझेंटिंग आपण म्हणूयात की ज्या सेल्स आहेत, फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात ही कुठली आहे, मॅक्रोफाज आहे. त्या मॅक्रोफाज काय करतात, दे रिलीजेस और दे एंटर इन टू द सर्क्युलेशन, दे लिव्ह द ऑर्गन अँड दे एंटर इन टू द सर्क्युलेशन अँड ॲक्टिवेट द टी सेल पॉप्युलेशन. अशा सेल्सला आपण काय म्हणतो, पॅसेंजर सेल म्हणतात किंवा समटाईम इट इज कॉल्ड ॲज अ मेसेंजर सेल. इन ॲडिशन आणखी कुठल्या सेल्स आहेत की ज्याच्यावर अँटीजन प्रेझेंट आहेत. सो आपण म्हणूयात की समजा ही ग्राफ्टमध्ये प्रेझेंट असलेली आपण म्हणूयात ही काय आहे, ग्राफ्टमध्ये प्रेझेंट असलेल्या एंडोथेलियल सेल्स ऑफ द ब्लड्स आहेत. आपण म्हणूयात ही ब्लड वेसल्स आहेत. त्या ब्लड वेसलमधल्या ज्या लायनिंगवर प्रेझेंट असलेल्या आपल्याला हे दिसत आहेत हे काय आहेत, अँटीजन आहेत. अँटीजन कुठले आहेत हे, तर एंडोथेलियल सेल्स ऑफ द ब्लड वेसल्स त्याच्या सरफेसवर जे अँटीजन आहेत ह्या ब्लड वेसलमध्ये MHC क्लास 2 ॲज वेल ॲज MHC क्लास 1 दोन्हीही अँटीजन प्रेझेंट आहेत. ह्या अँटीजनच्या अगेन्स्ट काय होणार आहे, टी सेल्स ॲक्टिवेट होतील आणि ह्या टी सेल्स बी सेलला ॲक्टिवेट करतील. त्याचा रिझल्ट काय होईल की अँटीबॉडीज तयार होतील. म्हणजे अँटीजन कुठं कुठं प्रेझेंट आहेत बघा, ग्राफ्टमध्ये प्रेझेंट असलेल्या ज्या ब्लड वेसल्स आहेत त्या ब्लड वेसल्सच्या एंडोथेलियल सेलच्या सरफेसवरही MHC क्लास 1 मॉलिक्यूल आहे. त्याचबरोबर या ग्राफ्टमधल्या प्रत्येक न्यूक्लिएटेड सेलच्या सरफेसवर काय आहे, MHC क्लास 1 मॉलिक्यूल आहे. इन ॲडिशन ग्राफ्टमध्ये प्रेझेंट असलेल्या ज्या अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स आहेत त्यांच्या सरफेसवर काय प्रेझेंट आहे, त्यांच्या सरफेसवर MHC क्लास 1 अँड MHC क्लास 2 दोन्हीही काय आहेत, MHC क्लास 1 अँड MHC क्लास 2 हे दोन्हीही काय आहेत, अँटीजन प्रेझेंट आहेत. त्यामुळे ऑल दीज अँटीजन ॲक्टिवेट द सायटोटॉक्झिक टी सेल अँड टी हेल्पर सेल्स ऑफ द होस्ट किंवा सायटोटॉक्झिक टी सेल अँड टी हेल्पर सेल्स ऑफ द रेसिपियंट. परत एकदा रिपीट करते की आपण काय म्हणतो की पहिली स्टेज ग्राफ्ट रिजेक्शन 2 स्टेजमध्ये होतं. फर्स्ट आपण म्हणतो सेन्सिटायझेशन फेज आणि सेकंड म्हणतो इफेक्टार फेज. सेन्सिटायझेशन फेजमध्ये नक्की काय होतं, इन द सेन्सिटायझेशन फेज द CD4 and CD8 that is T helper cell and cytotoxic T cell of the recipient get activated due to the or get activated against the antigen present on the surface of the graft tissue or graft cell. ग्राफ्ट सेलच्या सरफेसवर प्रेझेंट असलेल्या अँटीजनच्या अगेन्स्ट रेसिपियंटमधल्या सायटोटॉक्झिक टी सेल आणि टी हेल्पर सेल ॲक्टिवेट होतात. मग असं ग्राफ्टमध्ये कोणत्या कोणत्या सेल्स आहेत की ज्याच्यावर अँटीजन प्रेझेंट आहे. मेनली आपण कुठल्या अँटीजनबद्दल बोलतो आहे, MHC क्लास 1 MHC क्लास 2 अँटीजन. तर ग्राफ्टमध्ये काय काय प्रेझेंट आहे, आपण म्हणूयात ग्राफ्टमध्ये प्रेझेंट असलेल्या ज्या ब्लड वेसल्स आहेत त्याच्यातल्या ज्या एंडोथेलियल सेल्स आहेत त्या एंडोथेलियल सेलच्या सरफेसवरचं जे अँटीजन आहे त्याच्या अगेन्स्ट टी सेल ॲक्टिवेट होतील. ग्राफ्टमध्ये प्रेझेंट असलेल्या ज्या अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स आहेत त्या अँटीजन प्रेझेंटिंग सेलच्या सरफेसवर MHC क्लास 2 ॲज वेल ॲज MHC क्लास 1 मॉलिक्यूल प्रेझेंट आहे. ह्याच्या अगेन्स्ट टी हेल्पर सेल आणि सायटोटॉक्झिक टी सेल ॲक्टिवेट होतील.
ह्याचा रिझल्ट काय होईल की ग्राफ्टमधल्या दोन्हीही MHC क्लास 1 आणि MHC क्लास 2 या अँटीजनच्या अगेन्स्ट रेसिपियंटमधल्या सायटोटॉक्सिक टी सेल आणि टी हेल्पर सेल ॲक्टिवेट झाल्यात. इन रिस्पॉन्स टू दॅट टी हेल्पर सेल जेव्हा ॲक्टिवेट होतात, टी हेल्पर सेल काय करतात, दे ॲक्टिवेट द डिफरंट सबसेट ऑफ द टी सेल. टी सेलच्या वेगवेगळ्या सबसेटला ते ॲक्टिवेट करतील. ॲट द सेम टाईम बी सेलला ॲक्टिवेट करतील आणि बी सेलला अँटीबॉडीज तयार करायला लावतील. हा झाला एक मेकॅनिझम की जेव्हा डायरेक्टली आपण म्हणूयात डायरेक्टली होस्टच्या डायरेक्टली रेसिपियंटच्या सेल्स ग्राफ्टमधल्या अँटीजनच्या अगेन्स्ट ॲक्टिवेट होतील. ह्याला म्हणायचं सेन्सिटायझेशन फेज. Indirectly also, the T helper cell and cytotoxic T cell of the recipient get activated against the donors or against the graft cell किंवा ग्राफ्ट अँटीजनच्या अगेन्स्ट इनडायरेक्टली सुद्धा काय होणार आहेत, या इम्युन सिस्टीमच्या सेल ॲक्टिवेट होतात. आता इनडायरेक्टली कशा ॲक्टिवेट होतील, तर ग्राफ्टमध्ये प्रेझेंट असलेल्या ज्या काही सेल्स आहेत त्या सेलच्या सरफेसवर असलेलं जे फॉरेन अँटीजन आहे, जे ॲलो अँटीजन आहे, आफ्टर वॅस्क्युलरायझेशन, जेव्हा वॅस्क्युलरायझेशन झाल्यानंतर जेव्हा ग्राफ्टमधून ब्लड फ्लो व्हायला लागेल त्यावेळी आपल्या इम्युन सिस्टीममध्ये आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असलेल्या ज्या फॅगोसायटिक सेल आहेत, अँटीजन प्रेझेंटिंग सेल आहेत, वाया ब्लड वेन दे रिचेस टू द ग्राफ्ट, जेव्हा त्या ग्राफ्टमध्ये जातील, दे आयडेंटिफाय द ग्राफ्ट सेल एक्सप्रेसिंग द अँटीजन, फॉरेन अँटीजन ऑन देअर सरफेस. या अँटीजन प्रेझेंटिंग सेल काय करतील, अशा फॉरेन अँटीजनला स्वतःच्या सरफेसवर एक्सप्रेस करणाऱ्या सेलला आयडेंटिफाय करतील, इनगल्फ करतील, प्रोसेस करतील अँड प्रोसेस दॅट ग्राफ्ट अँटीजन along with the MHC class 2 molecule and present that antigen to the T helper cell. CD4 सेललाच आपण काय म्हणतो, T helper cell. So indirectly the recipient's antigen presenting cell identify the graft antigen, process that antigen and present that antigen to T helper cells of the recipient. And in response to that, the T helper cell again activate the different subset of the T helper cell and activate the B cell. In response to the activation or in response to the cytokine secreted by the T helper cell, B cell get activated and it produces the antibodies आणि ती antibody तयार करेल. ह्याचा रिझल्ट काय होणार आहे ह्या सगळ्याचा, की ह्या सगळ्या स्टेजमध्ये जे काही ग्राफ्टमधले अँटीजन होते त्याच्या अगेन्स्ट कोण ॲक्टिवेट झालं आहे, रेसिपियंटमधल्या टी सेल्स, टी हेल्पर सेल आणि सायटोटॉक्सिक टी सेल ॲक्टिवेट झाल्यात. ह्यालाच आपण म्हटलं सेन्सिटायझेशन फेज. So in the sensitization stage, the T cells of the recipient get sensitized against the alloantigen of the donor origin. The graft contain various cells which possess MHC antigen on the surface. For example, Langerhans cells of the skin graft. These cells during circulation came in contact with the CD4 and CD8 T cells and get sensitized. In case of kidney graft, the antigen presenting cell leave the organ and present the antigen to the T cell population. Such cells are called passenger cells. कधी कधी काय होतं की जेव्हा किडनीसारखा एखादा ऑर्गन आहे, आफ्टर ट्रान्सप्लांटेशन जेव्हा वॅस्क्युलरायझेशन होईल त्यावेळी त्या किडनीमध्ये प्रेझेंट असलेल्याही या अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स आहेत त्या वाया ब्लड दे रिचेस टू द लिम्फॉइडल ऑर्गन, म्हणजे जे आपले सेकंडरी लिम्फॉइडल ऑर्गन आहेत तिथं तो किडनीमधला अँटीजन प्रेझेंटिंग सेल ती स्वतःच येऊन कोणाला अप्रोच होईल, आपल्या टी सेल्सला आणि सायटोटॉक्सिक टी सेल्सला आणि टी हेल्पर सेलला अप्रोच होईल. अशा ज्या सगळ्या सेल्स स्वतःहून जे सेकंडरी लिम्फॉइडल ऑर्गनमध्ये येतात त्यांना आपण म्हटलं आहे पॅसेंजर सेल. इन ॲडिशन त्या सेलला आपण काय म्हटलं आहे, ऑल सच सेल्स आर नोन ॲज अ पॅसेंजर सेल. In addition, endothelial cells of the blood vessel from the graft also express the high level of class 2 antigen and stimulate the host T cell. So in addition, antigen presenting cell of host origin migrate into the graft and bring about the endocytosis of antigen from the graft and express them on the surface in the form of a peptide. So host T cell recognize the MHC molecule and get sensitized. हे आपण या डायग्राममध्ये बघितलं.
ही फर्स्ट स्टेज झाली, ज्याला आपण म्हटलं सेन्सिटायझेशन स्टेज. The second stage is the effector phase. In the effector phase, sensitized T cell population produces a variety of substances and subsequent effect. It mainly activate the two mechanism. First, T delay type of hypersensitivity reaction, and second, it activate the T cell mediated destruction of the graft cell. आपण काय म्हणतो बघा, इफेक्टार फेजमध्ये होतं काय, सेन्सिटायझेशन फेजमध्ये काय झालं, सेन्सिटायझेशन फेजमध्ये फक्त एवढं झालं की अँटीजन प्रेझेंटिंग सेलने ग्राफ्टमधल्या अँटीजनला आयडेंटिफाय केलं, प्रोसेस केलं आणि प्रेझेंट कोणाला केलं, टी सेलला. त्याला आपण म्हटलं सेन्सिटायझेशन फेज. Once the T cell get activated, means once the T cell get sensitized, in the next stage, the T cell once get activated, it secrete different type of cytokine. एकदा T cell स्वतः ॲक्टिवेट झाली की ती वेगवेगळे सायटोकाइन्स ॲक्टिवेट करते आणि त्याच्या मदतीने ती इम्यून सिस्टीमच्या वेगवेगळ्या मेकॅनिझमला ॲक्टिवेट करते. आणि या मेकॅनिझममध्ये मेनली कोण इन्व्हॉल्व आहे, टी डिलेड टाईप ऑफ हायपरसेन्सिटिव्हिटी सेल अँड सायटोटॉक्झिक टी सेल. ह्या दोन सेल मेनली काय करतात, आपल्या ग्राफ्टचं रिजेक्शन किंवा मेनली रिजेक्शन कुठल्या सेलमुळे होतं, टी डिले टाईप ऑफ हायपरसेन्सिटिव्हिटी सेल अँड सायटोटॉक्झिक टी सेल. काय काय झालं आपण परत एकदा बघूयात की अँटीजन प्रेझेंटिंग सेलने कोणाला ॲक्टिवेट केलं, टी सेलला ॲक्टिवेट केलं, ज्याला आपण म्हटलं सेन्सिटायझेशन फेज. आता एकदा का टी सेल सेन्सिटाईज झाली की नेक्स्ट स्टेज आहे, तिला आपण म्हटलं इफेक्टार फेज. इफेक्टार फेजमध्ये होणार काय आहे, ह्या सेन्सिटाइज्ड टी सेल काय करतात, दे ॲक्टिवेट द डिफरंट सेल्स ऑफ द इम्यून सिस्टीम विच इन्क्लूड सायटोटॉक्झिक टी सेल, टी डिलेड टाईप ऑफ हायपरसेन्सिटिव्हिटी सेल, डिफरंट सबसेट ऑफ द टी हेल्पर सेल अँड बी सेल. आता ह्या सगळ्या सेल ॲक्टिवेट झाल्या की त्या काय करतात, दे सिक्रीट देअर इफेक्टार और दे प्रोड्युसेस द डिफरंट टाईप ऑफ इम्यून रिस्पॉन्सेस. आता ह्या मेकॅनिझममुळे जेव्हा कोण ॲक्टिवेट झालं, टी डिले टाईप ऑफ हायपरसेन्सिटिव्हिटी सेल जेव्हा ॲक्टिवेट झाली, इन रिस्पॉन्स टू द ॲक्टिवेशन टी डिले टाईप ऑफ हायपरसेन्सिटिव्हिटी सेल रिलीजेस और सिक्रीट डिफरंट टाईप ऑफ सायटोकाइन्स विच मेनली इन्क्लूड्स इंटरल्युकिन 1, विच मेनली इन्क्लूड्स इंटरल्युकिन 1, इंटरल्युकिन 2, मॅक्रोफाज मायग्रेशन इन्हिबिशन फॅक्टर, मॅक्रोफाज किमोटॅक्टिक ॲक्टिवेटिंग फॅक्टर. हे सगळे फॅक्टर कोण सिक्रीट करणार आहे, टी डिले टाईप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी सेल. आणि याचा रिझल्ट काय होणार आहे, ऑल दीज सायटोकाइन्स दे अट्रॅक्ट द मॅक्रोफाजेस ॲट द ग्राफ्ट. कुठं सगळ्यांना या मॅक्रोफाजला कुठं अट्रॅक्ट करणार आहे, जिथं ग्राफ्ट आहे त्या ग्राफ्टच्या साईडला कोण आता इन्फिल्ट्रेट होतील, ऑल द मॅक्रोफाजेस गेट इन्फिल्ट्रेटेड इन द ग्राफ्ट. ज्या ग्राफ्टमध्ये कोण येतील, मॅक्रोफाज येतील, त्याबरोबर मोनोसाइट्स येतील. आपण जसं ऑलरेडी बघितलं की मॅक्रोफाज किमोटॅक्टिक ॲक्टिवेटिंग फॅक्टर मॅक्रोफाजला बोलवतील. मॅक्रोफाज मायग्रेशन इन्हिबिशन फॅक्टर दे इन्हिबिट द मायग्रेशन ऑफ दॅट मॅक्रोफाज. एकदा का मॅक्रोफाज त्या ग्राफ्टमध्ये आले की आता त्यांचं मायग्रेशन परत होत नाही, कारण त्यांचं मायग्रेशन इन्हिबिट करणारा फॅक्टरही कोणी सिक्रीट केला आहे, टी डिले टाईप ऑफ हायपरसेन्सिटिव्हिटी सेलने सिक्रीट केला आहे. इन प्रेझेन्स ऑफ इंटरल्युकिन 2 दिस मॅक्रोफाजेस देमसेल्फ फंक्शन लाईक अ सायटोटॉक्झिक टी सेल. आता जेव्हा सगळे मॅक्रोफाजेस त्या ग्राफ्टमध्ये इन्फिल्ट्रेट होतील त्यावेळी हे मॅक्रोफाजेस काय करतायत, दे सिक्रीट द लायटिक एन्झाईम्स, दे सिक्रीट डिफरंट लायटिक एन्झाईम्स अँड ऑल दीज लायटिक एन्झाईम्स दे कॉजेस द डिस्ट्रक्शन ऑफ द ग्राफ्ट टिश्यू और ग्राफ्ट सेल. ग्राफ्ट सेलचं डिस्ट्रक्शन करणार आहेत. अलॉंग विथ दिस आणखी कोण आलं आहे तिथं, सायटोटॉक्झिक टी सेल आलेले आहेत. ऑल दीज सायटोटॉक्झिक टी सेल दे डायरेक्टली अटॅक द ग्राफ्ट सेल. आपल्याला माहिती आहे सायटोटॉक्झिक टी सेल डायरेक्टली ग्राफ्ट सेलला काय करतात, बाइंड होतील किंवा कुठल्याही सेलला त्या डायरेक्टली अटॅक करतात. सो सिमिलरली सायटोटॉक्झिक टी सेल डायरेक्टली अटॅक द ग्राफ्ट सेल. ज्या ॲक्टिवेट झालेल्या काय आहेत, सायटोटॉक्झिक आपण म्हणूयात टी डिले टाईप ऑफ हायपरसेन्सिटिव्हिटी बरोबर जे दुसरे सबसेट आहेत ते काय करतील, दे ॲक्टिवेट द डिफरंट मेकॅनिझम्स ज्याच्यात कॉम्प्लिमेंट सिस्टीम ॲक्टिवेट होईल. कॉम्प्लिमेंट सिस्टीम बरोबरच आपण म्हणूयात की ह्या टी हेल्पर सेल जे काही सायटोकाईन सिक्रीट करतील त्या आणखी कोणाला ॲक्टिवेट करतात, तर बी सेलला. इन रिस्पॉन्स टू दॅट बी सेल प्रोड्युसेस द
ग्राफ्ट वरच्या अँटीजनला स्पेसिफिक असे काय करतील, या अँटीबॉडीज तयार करतील बी सेल. त्याचा रिझल्ट काय होईल की हा जो तयार होणारा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स आहे, हा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स कोणाला ॲक्टिवेट करेल, कॉम्प्लिमेंट सिस्टीमला ॲक्टिवेट करेल. आता ह्याच अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्समुळे इथं कोण येतील, अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्समुळे नॅचरल किलर सेल्स तिथे येतील, किंवा आपण त्याला म्हणतो ADCC, अँटीबॉडी डिपेंडंट सायटोटॉक्सिक सेलसुद्धा त्या साईटला येतील. आता ह्याचा रिझल्ट काय झाला, याचा रिझल्ट झाला की मॅक्रोफाजेस आले, त्यांनी लायटिक एन्झाईम्स रिलीज केले, त्यामुळे आपल्या ग्राफ्ट सेलचं काय झालं आहे, नेक्रोसिस व्हायला लागलं आहे. सायटोटॉक्सिक टी सेल्स आल्या, त्यांनी डायरेक्टली ग्राफ्ट सेलचं काय केलं आहे, नेक्रोसिस स्टार्ट केलं आहे. कॉम्प्लिमेंट सिस्टीम पण काय करतील, मेम्ब्रेन अटॅक कॉम्प्लेक्स फॉर्म करून ग्राफ्ट सेलचं नेक्रोसिस करतील, आणि ADCC अँटीबॉडी डिपेंडंट सायटोटॉक्सिक सेलसुद्धा डायरेक्टली काय करतील, ग्राफ्ट सेलचं नेक्रोसिस करतील. ह्याचा रिझल्ट काय होणार आहे, तर ड्यू टू द इफेक्टार फेज, ॲट द एंड ऑफ द इफेक्टार फेज काय होणार आहे, या सगळ्या सेल्स काय करतील, इट फायनली रिझल्ट इन टू द रिजेक्शन ऑफ ॲलोग्राफ्ट. या सगळ्याचा रिझल्ट काय होणार आहे की जो ॲलोग्राफ्ट आहे तो काय होईल, रिजेक्ट होईल, म्हणजेच काय होईल, त्याचं नेक्रोसिस होईल. ह्याला म्हणायचं ॲलोग्राफ्ट रिजेक्शन. मग आता एखादा ग्राफ्ट रिजेक्ट झाला हे आपल्याला कळेल कसं, तर देर आर सर्टन सिम्पटम्स विच कॉमनली वी ऑब्झर्व. स्किन ग्राफ्ट असेल तर आपल्याला तो ऑब्झर्व होईल की आपली स्किन ग्राफ्ट काय झाला आहे, तो रिजेक्ट झाला आहे. मात्र जे ऑर्गन्स आपण म्हणूयात बॉडीच्या आत आपण ट्रान्सप्लांट केले ते रिजेक्ट झाले, ते कसं कळणार आहे. सो देर आर सर्टन सिम्पटम विच इन्क्लूड द ऑर्गन फंक्शन मे स्टार्ट टू डिक्रीज, जनरल डिस्कम्फर्ट, uneasiness or ill feeling may observe. Sometimes pain or swelling in the area of the organ is observed. Sometimes, or it is rarely observed, rarely we observe the fever. Then flu-like symptoms observed, including chill, body ache, nausea, cough, and shortness of breath. The symptoms depend on the transplanted organ or tissue. For example, if the patient reject the kidney, it may have a less urine, and the patient who reject a heart may have a symptom of heart failure. So कुठला ऑर्गन तुम्ही ट्रान्सप्लांट केलं आणि कशाचं रिजेक्शन झालं आहे त्याच्यावर हे सिम्पटम्स अवलंबून असणार आहे. सो दीज आर द कॉमन सिम्पटम्स. सो हिअर वी कम्प्लीट द मेकॅनिझम ऑफ ग्राफ्ट रिजेक्शन. ह्याच्यात आपण आज काय काय बघितलं, मेकॅनिझममध्ये आपण 2 स्टेजेस बघितल्या. आपण कुठली, सेन्सिटायझेशन फेज अँड इफेक्टार फेज बघितली. In the next lecture, we discuss about the diagnosis and the treatment of the allograft rejection. Thank you.